जय शिवराय मित्रांनो 4 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयापैकी एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या संदर्भातील। मित्रांनो, राज्यात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीच्या योजनेला अभय योजना असं नाव देण्यात आलेले आहे आणि याच योजनेला आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2018 पासून शेतकऱ्यांना वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी रूपांतर करण्यासाठी जे काही नजराण्याची रक्कम भरायची या नजराण्याच्या रकमेमध्ये काही दिलासा देण्यासाठी सवलती देण्यात आलेल्या होत्या आणि याच योजनेची मुदत आता 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेली होती। या मुदतीला आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आता या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी भरावयाचा जो नजराणा आहे या नजराण्यासाठीच्या सवलती लागू राहणार आहेत। मित्रांनो, शासकीय भोगवाटदार वर्ग 2 च्या जमिनी ज्या कृषी, निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या आहेत अशा शासकीय जमिनीचं किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग 2 च्या जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी सवलतीच्या दरानं अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2025 करण्यात आलेली आहे। याच्यानुसार आता यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जासाठी सुद्धा ही योजना लागू राहणार आहे आणि लवकरच याच्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। याचप्रमाणे टेमघर प्रकल्पाचे मजबूतीकरण याच्यासाठी 315 कोटी रुपयाचा खर्च आणि त्याला मंजुरी, याचबरोबर महाबळेश्वर जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी 170 कोटी रुपयाची तरतूद असे देखील काही महत्त्वाचे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। धन्यवाद।